करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथले महेंद्र कुडाळकर हे CPR इथं सन 2014 पासून आरोग्य विभागाच्या 108 रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत आहेत. महेंद्र कुडाळकर हे सप्टेंबर 2025 मध्ये ड्युटीवर असताना अचानक बेशुद्ध पडले होते. तपासणीनंतर त्यांना मोटो न्यूरॉन हा गंभीर आजार झाल्याचं निदान झालं. मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतूंच्या पेशींवर परिणाम करणारा एक दुर्मिळ आणि गंभीर आजार झालाय. गेल्या 8 महिन्यांपासून महेंद्र कुडाळकर हे अंथरुणावर पडून आहेत. गेली 12 वर्ष 108 रुग्णवाहिका सेवेत कार्यरत असलेल्या कुडाळकर यांच्या उपचारासाठी BVG कंपनीकडे कुडाळकर यांची पत्नी आणि 2 मुलं गेल्या 8 महिन्यांपासून मदतीसाठी पाठपुरावा करतायत. मात्र 8-9 महिने उलटूनही कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. कुटुंबाचा गाडा ओढणारा पुरुष झोपून असल्यानं कुडाळकर कुटुंबियांना सध्या उदरनिर्वाह करणं कठीण बनलंय. महेंद्र कुडाळकर यांना औषधोपचारांसाठी तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी आज जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका चालकांनी CPR इथं एकत्र येत एकदिवसीय कामबंद आंदोलन केलंय. यावेळी आंदोलनस्थळी दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या महेंद्र कुडाळकर यांना घेऊन त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक आंदोलनस्थळी आले. राज्याचे आरोग्य सांभाळणारे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच अहोरात्र आरोग्य सेवा बजावणाऱ्या रुग्णवाहिका चालकालाच मदत मिळत नसल्याबद्दल आंदोलकांनी आणि कुडाळकर यांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मी महेंद्रांना कंपनीमध्ये 8-9 महिन्यापूर्वी बोळ येऊन चक्कर येऊन पडले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना ट्रीटमेंट केली. ते ट्रीटमेंट केल्यानंतर असं निदर्शनास आलं की हे परत कामावर जाऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही कंपनीकडे सगळ्या प्रकारचं त्यांनी काय काय कागदं मागतील ती सगळी कागदं आम्ही दिली. पण आज गेली 8-9 महिने आमच्याकडे त्या कंपनीनं अजिबात दुर्लक्ष केलेलं आहे. आज ही 2 लहान मुलं आणि मुलगी ह्यांना मला पोसावं लागते. त्याच्यामुळं मला त्रास होतो. म्हणून मी स्वतः ह्या युनियन मार्फत कामगारांच्या मार्फत सगळ्यांच्या बरोबर भेटलो. शेवटी मी आंबेडकर साहेब जे आपले पालकमंत्री आहेत, जे आपले आरोग्यमंत्री आहेत, त्यांना भेटायला मी मंत्रालयात गेलो. त्यांना पण मी निवेदन दिलं. पण आजपर्यंत कुणीही आम्हाला दाद दिली नाही. या कामबंद आंदोलनात जिल्हाध्यक्ष अमित मोरे, मजीद शेख, दिनेश गवळी, ज्ञानेश मोरे, संग्राम पाटील यांच्यासह जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक तसंच आरोग्य कर्मचारी संघटनेचे निमंत्रक संजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.